नमस्कार मित्रांनो. एक काळ असा होता की मराठी सिनेमासृष्टीने 50 कोटी रुपयांचा आकडा गाठणे ही फार मोठी गोष्ट मानली जायची. अनेकांना वाटायचं की मराठी चित्रपट कधीच हिंदी चित्रपट व त्या सिनेमासृष्टीला कधीच मुकाबला करू शकणार नाही. पण आज परिस्थिती बदलते. देऊळ बंद 2 सारख्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद, प्रेक्षकांची थिएटरकडे वाढलेली पावलं आणि आगामी काळात येणारे भव्य चित्रपट पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. मराठी सिनेमाची खरी सुरुवात ही सुवर्णयुगाची चालू झालेली आहे. आज मराठी सिनेमाचा तांत्रिक दर्जा हा प्रचंड वेगाने वाढला आहे. कॅमेरा वर्क, व्ही-एफ-एक्स, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व बाबतीत आता मराठी सिनेमासृष्टी ही पुढे चाललेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता निर्माते मोठी स्वप्ने पाहू लागलेले आहेत. फक्त महाराष्ट्रापुरता विचार न करता ते पूर्ण जगाचा विचार करून हे चित्रपट बनवत आहेत. आता जरा भविष्यात डोकूया. आता सर्वांचं लक्ष वेधले आहे ते रितेश देशमुख यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन चित्रपटामुळे. आता रितेश देशमुख हे काही नुसते अभिनेते म्हणून राहिलेले नाहीत, ते चांगले दिग्दर्शक सुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जीवनावर भव्य प्रमाणात चित्रपट तयार झाला आणि तो योग्य पद्धतीने पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झाला तर तो मराठी सिनेमासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे, त्यांचं जे शौर्य आहे आणि त्यांच्या संघर्षांचा जो विषय आहे, तो भाषेच्या सीमा ओलांडून देशभरातील प्रेक्षकांना एकदम चांगल्या प्रकारे आकर्षित करू शकतो. तसेच प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा जो चित्रपट आहे तो सध्या इतिहास घडवत चाललेला आहे. कारण या चित्रपटाने महाराष्ट्रभरात प्रचंड प्रतिसाद मिळवलेला आहे. रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसात या सिनेमाने 50 कोटींच्या दिशेने झेप घेतलेली आहे आणि मराठी सिनेमाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट कोणत्याही पॅन इंडिया मार्केटिंग शिवाय फक्त प्रेक्षकांच्या तोंडी प्रसिद्धीमुळे इतका मोठा हिट ठरला आहे. तुमच्या मते मराठी सिनेमाचा पहिला कोणता चित्रपट 500 कोटींचा किंवा 1000 कोटींचा टप्पा हा पार पाडू शकतो किंवा गाठू शकतो? आपले मत कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.